Hello and welcome back to Avdut Academy 10th standard. This is your 14th session. कुठला 14वा लेक्चर आहे या चॅप्टरचा आपला. दिस इज द व्हेरी लॉंगेस्ट चॅप्टर. आपले कधीच 14 सेशन झाले नाही आहेत. आय नो दिस इज अ व्हेरी लेंदी चॅप्टर बट इट इज इक्वली इम्पॉर्टंट. सो आपण काय पाहिलं या 13 सेशन्समध्ये. वी हॅव सीन व्हॉट किंगडम ॲनिमिलिया इज ऑल अबाउट. लास्टच्या आदल्या सेशन्सपर्यंत आपण नॉन कॉर्डेट्स कोण आहेत, त्यांचं पूर्ण क्लासिफिकेशन, त्यांचे फीचर्स. टोटल 9 फायलम होते तुमच्या नॉन कॉर्डेट्समध्ये. विच वेर देअर पॉरिफेरा झालं, सिलियंट्रेटा झालं, देन प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्केल्मिंथिस, ॲनलिड्स, आर्थ्रोपोडा, मोलस्का, एकिनोडर्मिटा आणि द मिडल लिंक जो पण ह्याच्यात आहे तुमच्या नॉन कॉर्डेट्समध्येच आहे बट इट इज अ लिंक दॅट इज हेमी कॉर्डेटा. राईट. हे 9 फायलम्स केले आपण. देन लास्ट सेशनला आपण फायलम कॉर्डेटा हा सुरू केला. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. येस, स्पायनल कॉर्ड किंवा नर्व कॉर्ड प्रेझेंट असतो कुठे, डॉर्सली. परत हार्ट कुठे प्रेझेंट असतं, वेंट्रली. ह्या गोष्टी आपण केले. फॅरेंजियल गिल स्लिट्स असतात. मग त्याच्यातच आपण केला तुमचा फर्स्ट सब फायलम. आता नॉन कॉर्डेटसारखे आपल्याकडं फायलम कॉर्डेटा असं डिवायडेड नाही आहे टोटल फायलम्समध्ये. बट येस, फायलम कॉर्डेटात सगळे येतात बट त्याच्यात पण पुढे क्लासिफिकेशन सब फायलममध्ये केलं आहे. 3 सब फाईल आहेत. फर्स्ट केला आपण लास्ट सेशनमध्ये विच वॉज युअर युरो कॉर्डेटा. आता या ह्याच्यात आपण करणार आहोत सिफॅलो कॉर्डेटा. सिफॅलो कॉर्डेटा. ठीक आहे. दिस इज युअर सेकंड सब फायलम फ्रॉम फायलम कॉर्डेटा. क्लिअर. आता जो सिफॅलो कॉर्डेटा आहे त्याचे ॲनिमल्स ते पण काय आहेत, दे आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल्स. फिश लाईक, फिश सारखे ॲनिमल्स आहेत, छोट्या फिशसारखे, एकदम छोटे छोटे चिंगळे माशांसारखे. देन सेकंड, दे आर मरीन. काय आहेत ते पण, दे आर मरीन. देन तुमचा जो युरोकॉर्डेटा होता मुलांनो, त्या युरोकॉर्डेटामध्ये फक्त शेपटीत होतं नोटोकॉर्ड. राईट. म्हणून तर त्यांना युरोकॉर्डेटा म्हणलेलं, बिकॉज द नोटोकॉर्ड वॉज ओनली इन द टेल रिजन. बट तुमच्या सिफॅलोकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी. अख्ख्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड आहे. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी. मग फॅरिंग्स ह्यांचं मोठं असणार आहे. फॅरिंग्स इज एनलार्ज्ड and has gill slits. ठीक आहे. ह्याचं जे फॅरिंग्स आहे, फॅरेंजियल गिल स्लिट्स बोलतो, फॅरिंग्स आणि त्याच्यात गिल स्लिट्स. सो फॅरिंग्स इज बिगर कम्पेअर्ड टू अदर ॲनिमल्स जे प्रिव्हियस पाहिलेत आपण. फॅरिंग्स त्यांचं मोठं आहे आणि त्याच्यात गिल स्लिट्स देखील आहेत. ठीक आहे. काय आहेत, सगळ्यात पहिलं जेव्हा सिफॅलो कॉर्डेटा येतं तुमच्या डोक्यात यायला पाहिजे की दे आर छोटे छोटे चिंगळे मासे. दे आर स्मॉल फिश लाईक ॲनिमल्स. ठीक आहे. सेकंड, दे आर मरीन. हे पण तुम्हाला खाऱ्या पाण्यातच दिसणार आहेत, ओशन आणि सीजमध्ये. मग नोटोकॉर्ड युरोकॉर्डेटा सब फायलममध्ये फक्त शेपटीत होता बट आपल्या सिफॅलोकॉर्डेटामध्ये अख्ख्या बॉडीत असणार आहे. सो इट इज थ्रू आउट द बॉडी. नोटोकॉर्ड इज थ्रू आउट द बॉडी. आणि फॅरिंग्स एनलार्ज्ड आहे, मोठं आहे आणि त्याच्यात गिल स्लिट्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. क्लिअर. लिहून घ्या 4 पॉईंट हे. आणि आपण 5th पॉईंट इथे लिहून टाकू. थांबा मुलांनो. दे आर युनिसेक्शुअल. ह्यांच्यात 2 सेक्सेस डिफरंट आहेत. दे आर युनिसेक्शुअल
म्हणजे दोन सेपरेट मेल ॲनिमल वेगळा, फिमेल ॲनिमल वेगळी. दे विल मेट अँड देन दे विल रिप्रोड्यूस. फाईन, राईट इट डाऊन. ठीक आहे, क्लिअर. बघा बुकमध्ये पण हेच पॉईंट आहेत तुमच्या. रीड इट. चलो रीड इट. व्हॉट इज फर्स्ट? दीज आर स्मॉल फिश लाईक मरीन ॲनिमल्स. छोट्या माशांसारखे खाऱ्या पाण्यातले ॲनिमल्स आहेत हे. नोटोकॉड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. जेवढी बॉडी आहे अख्ख्या बॉडीत सपोर्टिंग लॉंग रॉड लाईक स्ट्रक्चर, ज्याला आपण नोटोकॉड म्हणतो, तो प्रेझेंट असणार आहे. देन pharynx is very large and contains gill slits. pharynx मोठा आहे आणि gill slits present आहे. आणि these animals are unisexual. example amphioxus. example काय मुलांनो? amphioxus. सी इथे ते amphioxusचं हे दिलंय. हा ॲनिमल आहे. इथे वरती नर्व कॉर्ड आहे, ठीक आहे, नर्वस सिस्टमसाठी त्याच्या. अख्ख्या बॉडीत काय आहे? नोटोकॉर्ड आहे. अख्ख्या बॉडीत काय दिसतंय? बॉडी लेंथ अख्खी नोटोकॉर्ड. मग इथे इंटेस्टाईन, लिव्हर, हे बघा इथे फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत, गोनॅड्स आहेत, सेक्शुअल त्यांचे ऑर्गन्स, आणि एनस. ठीक आहे, हा त्यांचा स्ट्रक्चर आहे. खूप सिम्पल आहे. दिसतोय की नाही हा पण एका छोट्या चिंगळ्या माशासारखाच. इट इज अ फिश लाईक स्ट्रक्चर ना, सिफॅलोकॉर्डेटा. क्लिअर मुलांनो? ॲम्फिऑक्सिसचा स्ट्रक्चर किंवा तुमच्या सिफॅलोकॉर्डेटाचा कळलाय? सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा खूप सोपा आहे. माशांसारखा आहे तो दिसणारा, पाण्यात असतो, युनिसेक्शुअल आहेत त्याचे जे ऑर्गॅन्स हे असतात ॲनिमल्स आहेत, आणि त्याच्यात नोटोकॉर्ड अख्ख्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि त्याचे फॅरिंग्स थोडं मोठं आहे, एनलार्ज्ड आहे. ठीक आहे, क्लिअर. एक्झाम्पल ॲम्फिऑक्सस. एक्झाम्पल काय आहे? ॲम्फिऑक्सस. विचारू ह्याच्यावर येऊ शकतं. नेम द सब फायलम ऑफ फायलम कॉर्डेटा हू हॅव टायनी फिश लाईक ॲनिमल्स. असं फायलम कॉर्डेटाचं सब फायलम कोणतं आहे ज्याच्यात छोटे फिश सारखे ॲनिमल्स आहेत मुलांनो? हा प्रश्न आल्यावर इट इज सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. हॅबिटॅट दे आर मरीन. दे आर मरीन. comment on their sexual type. they are unisexual. काय आहेत ते? unisexual.
comment on their presence of notochord. Notochord is present throughout the body length. Notochord is present throughout the body length. Give me example of subphylum Cephalochordata. Amphioxus. क्लिअर. हे बघा, हे जे आहे आपलं फायलम कॉर्डेटा, त्याचे सबफायलमचे कॅरेक्टरिस्टिक किती इझी आणि छोटे आहेत. इट इज व्हेरी सिम्पल. ठीक आहे, क्लिअर. आपण इथेच थांबूयात. खूप छोटा सेशन होता. आय होप सिफॅलोकॉर्डेटा कळला असेल. नेक्स्ट सेशनमध्ये आपण व्हर्टिब्रेटा बघणार आहोत. ठीक आहे, क्लिअर. चलो, विल मीट इन द नेक्स्ट सेशन. थँक यू.